उदाहरण 5 सोडवूया. या उदाहरणामध्ये आपल्याला काय विचारले बघू. एक्स वर्ग वजा 4x अधिक के अधिक 3 बरोबर 0 या वर्ग समीकरणाच्या मुळाची बेरीज ही त्याच्या गुणाकाराच्या दुप्पट आहे, तर के ची किंमत काढा. इथं के ची किंमत काढायची आहे. यामध्ये काय म्हटलं आहे की वर्ग समीकरणाच्या मुळाची बेरीज ही त्याच्या गुणाकाराच्या दुप्पट आहे. सुरुवातीला आपल्याला हे जे समीकरण आहे या समीकरणाची तुलना आपण वर्ग समीकरणाच्या सामान्य स्वरूपाशी करू. ची तुलना ax वर्ग प्लस bx प्लस c इक्वल टू 0 शी करू. हे कशाला? एबीसीच्या किमती काढण्यासाठी. a ची किंमत आहे 1, b ची किंमत आहे वजा 4k व c ची किंमत आहे k प्लस 3. मग आता ही किंमत काढलेली आहे, तर आता आपण वर्ग समीकरणाच्या मुळाची बेरीज काढूया. म्हणून अल्फा प्लस बीटा म्हणजेच मायनस बी बाय ए. आता इथे मायनस बी ची किंमत किती आहे? मायनस 4k भागेला ए ची किंमत 1. मायनस मायनस कटला आणि इथं किती आलं? 4. याला आपण समीकरण 1 देऊ. त्यानंतर आपण अल्फा इंटू बीटाची किंमत काढू म्हणजे सी बाय ए. सी ची किंमत किती आहे इथे? के प्लस 3 आणि ए ची किंमत 1 म्हणजे इथं के प्लस 3 हे झाली दुसरं समीकरण. आणि इथं काय म्हटलं आपल्याला की वर्ग समीकरणाच्या मुळाची बेरीज त्याच्या गुणाकाराच्या दुप्पट आहे. म्हणून दिलेल्या माहितीनुसार वर्ग समीकरणाच्या मुळांची बेरीज म्हणजे अल्फा प्लस बीटा ची बेरीज ही अल्फा इंटू बीटाच्या दुप्पट आहे. म्हणून समीकरण 1 व 2 वर आपण काय लिहू शकतो की अल्फा प्लस बीटा ही दुप्पट अल्फा इंटू बीटा. आता अल्फा प्लस बीटाची किंमत किती आहे? 4 आणि अल्फा इंटू बीटा ची किंमत 2 कंसात के प्लस 3. यावरून आपल्याला के ची किंमत काढायची. तर याला आपण गुणून घेऊ. 2k 2 गुणिला 3 म्हणजे 6 4k. मग आता याला इकडे घेऊ. 4k वजा 2k पक्षांतर केलं तर चिन्ह चेंज होते. म्हणून 4k मधून 2k केले तर 2k उरेल बरोबर 6. म्हणून k बरोबर आता गुणाकारात आहे तर तिकडे गेलं भागाकारात आहे. म्हणून k बरोबर 2 बेत्री 6 k बरोबर 3. k ची किंमत आपल्याला 3 मिळाली. म्हणून k ची किंमत 3 आहे. अशा पद्धतीने हे 5 उदाहरण संपलेलं आहे. आता आपण वळूया पुढच्या उदाहरणाकडे. या उदाहरणामध्ये आपल्याला काय विचारलं ते बघू आपण. जर अल्फा आणि बीटा ही वाय स्क्वेअर मायनस 2y मायनस 7 इक्वल टू 0 या वर्ग समीकरणाची मुळे असतील तर अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर दुसरा आहे अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूबच्या किमती काढा. इथं आपल्याला अल्फा स्क्वेअर अधिक बीटा स्क्वेअर आणि अल्फा क्यूब अधिक बीटा क्यूबच्या किमती काढायच्या. यामध्ये आपल्याला वर्ग समीकरण दिलंय. त्यावरून आपण वर्ग समीकरणाच्या सामान्य रूपाशी आपण त्याची तुलना करून एबीसीच्या किमती काढून एबीसीची किमती मिळाल्यानंतर अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटाच्या किमती काढू. त्यानंतर आपण विस्तार सूत्राचा वापर करून याच्या किमती काढूया. ठीक आहे. तर आपल्याला वर्ग समीकरण दिलाय वाय स्क्वेअर मायनस 2y मायनस 7 इक्वल टू 0 ची तुलना ए वाय स्क्वेअर प्लस बी वाय प्लस सी इक्वल टू 0 शी करू. हे वर्ग समीकरणाचं सामान्य स्वरूप आहे. याच्याशी तुलना करून आपण एबीसीच्या किमती लिहू. ए बरोबर 1, बी बरोबर -2 व सी बरोबर
7. यानंतर आपल्याला अल्फा प्लस बीटा ची किंमत काढायची. अल्फा प्लस बीटा बरोबर मायनस बी बाय ए. आता मायनस बी ची किंमत आहे -2 आणि ए ची किंमत आहे 1. मायनस मायनस कटला आणि इथं 2 आलं. अल्फा प्लस बीटाची किंमत 2. त्यानंतर अल्फा इंटू बीटा सी बाय ए. सी ची किंमत आहे -7 आणि ए ची किंमत आहे 1. म्हणून इथं अल्फा इंटू बीटाची किंमत किती झाली -7. त्यानंतर आता आपल्याला हे जे या किमती काढण्यासाठी आपण विस्तार सूत्राचा वापर करू. आता अल्फा प्लस बीटा कंसाचा वर्ग बरोबर अल्फाचा वर्ग अधिक बीटाचा वर्ग अधिक 2 अल्फा बीटा हे विस्तार सूत्र आहे. या विस्तार सूत्राला आपण थोडं रिअरेंज करू. म्हणजेच अल्फाचा वर्ग अधिक बीटाचा वर्ग बरोबर अल्फा प्लस बीटा कंसाचा वर्ग वजा 2 अल्फा बीटा. आपण याला इकडे नेलं म्हणजे याला जागेवरच ठेवलं आणि याला तिकडे नेलं म्हणून हे वजा झालं. त्यानंतर आता अल्फा प्लस बीटाची किंमत आपल्याला माहिती आहे किती आहे. अल्फा प्लस बीटा 2 2चा वर्ग वजा 2 गुणिला अल्फा इंटू बीटाची किंमत वजा 7. म्हणून अल्फाचा वर्ग अधिक बीटाचा वर्ग बरोबर 2चा वर्ग 4 वजा वजा अधिक 2 गुणिला 7 म्हणजे 14 म्हणजे अल्फाचा वर्ग अधिक बीटाचा वर्ग म्हणून 4 आणि 14 किती झाले 18. म्हणजेच इथं आपल्याला म्हणून अल्फाचा वर्ग अधिक बीटाचा वर्ग बरोबर 18 आले. त्यानंतर आपण आता याची किंमत काढू म्हणजे याची. त्याच्यासाठी विस्तार सूत्र आहे. तसेच अल्फा क्यूब अधिक अल्फा अधिक बीटाचा क्यूब बरोबर अल्फा क्यूब अधिक बीटा क्यूब अधिक 3 अल्फा बीटा अल्फा इंटू बीटा आणि कंसात अल्फा अधिक बीटा. या विस्तार सूत्राला आपण रिअरेंज करू. म्हणजे कसं अल्फाचा क्यूब अधिक बीटाचा क्यूब बरोबर आणि याला इकडे आणू हे जागेवरच ठेवलं. अल्फा प्लस बीटा कंसाचा क्यूब वजा 3 अल्फा इंटू बीटा कंसात अल्फा प्लस बीटा. आता याच्यात आपण किमती टाकू. म्हणून अल्फा क्यूब अधिक बीटा क्यूब बरोबर यामध्ये अल्फा प्लस बीटा म्हणजे किती आहे 2 2चा घन वजा 3 गुणिला अल्फा इंटू बीटाची किंमत किती आहे वजा 7 आणि अल्फा प्लस बीटा आपण 2 काढलेला आहे. आता याचा वर्ग याचा घन 2 गुणिला 4 2 गुणिला 2 4 4 गुणिला 2 म्हणजे 8 2चा घन 8 वजा वजा अधिक होईल. इथं 3 7 21 21 2 42 याची बेरीज 50 येईल. म्हणजेच अल्फा क्यूब अधिक बीटा क्यूब बरोबर 50. म्हणून ही झाली याची किंमत. म्हणून अल्फा स्क्वेअर अधिक बीटा स्क्वेअर बरोबर 18 व अल्फा क्यूब अधिक बीटा क्यूब बरोबर 50 आहे. अशा पद्धतीने हे 6वं उदाहरण आपण सोडवलेलं. विद्यार्थी मित्रांनो आता आपण 7वं उदाहरण बघूया. तर या उदाहरणामध्ये आपल्याला काय म्हटलं आहे ते बघू. पुढील प्रत्येक वर्ग समीकरणाचे मुळे वास्तव व समान असतील तर के ची किंमत काढा. या ठिकाणी वर्ग समीकरणाची मुळे हे वास्तव आणि समान आहे म्हणजे विवेचकाची किंमत ही 0 आहे या ठिकाणी. तर मग आता वर्ग समीकरण दिलेले आहे. आपण या वर्ग समीकरणाची तुलना आपण वर्ग समीकरणाच्या सामान्य स्वरूपाशी करून एबीसीच्या किमती काढू. त्यानंतर विवेचकाची किंमत काढूया. चला 3y वर्ग अधिक ky अधिक 12 बरोबर 0 ची तुलना ay वर्ग अधिक by अधिक c बरोबर 0 शी करू. मग आता एबीसीच्या किमती लिहू. a बरोबर 3 b बरोबर k व c बरोबर 12. आता बी स्क्वेअर मायनस 4ac ची किंमत काढूया. b ची किंमत k दिली आहे k चा वर्ग वजा 4 a ची किंमत 3
आणि सी ची किंमत 12. तर याचा गुणाकार करू. के चा वर्ग के, 4 तिरी 12, 12 गुणिले 12 म्हणजे 144. म्हणजेच इथे बी स्क्वेअर मायनस 4ac ची किंमत के चा वर्ग वजा 144 आलेली आहे. आता परंतु इथं काय म्हटलं आहे की वर्ग समीकरणाची मुळे वास्तव व समान आहे. आणि या अगोदर आपण पाहिले आहे की जेव्हा मुळे वास्तव आणि समान असते तेव्हा विवेचकाची किंमत ही 0 असते. म्हणजेच बी स्क्वेअर मायनस 4ac इक्वल टू 0 असते. आता तीच किंमत हे आता आपण इथे टाकायची. म्हणजेच के स्क्वेअर मायनस 144 बरोबर 0. आता याचा आता वर्गमूळ घेऊया आपण. याचं पक्षांतर करू आणि वर्गमूळ घेऊया. वर्गमूळ घेतल्यानंतर याच्या आपल्याला 2 किमती मिळेल. के बरोबर प्लस मायनस 12. 144 वर्गमूळ 12 असते. मग आता आपल्याला 2 किमती मिळेल म्हणून के ची किंमत 12 व वजा 12 आहे. तर यानंतर आपण दुसरं उदाहरण सोडवूया. आता आपण दुसरं उदाहरण बघूया. त्या उदाहरणामध्ये हे उदाहरण आपल्याला वर्ग समीकरणाच्या सामान्य स्वरूपामध्ये मांडावं लागेल. तर के एक्स वजा 2 कंसामध्ये 6 बरोबर 0. तर याचा गुणाकार होईल. म्हणजेच के एक्स वर्ग वजा 2 एक्स के किंवा के एक्स, आता के एक्स लिहू, अधिक 6 बरोबर 0. आता या समीकरणाची तुलना आपण वर्ग समीकरणाच्या सामान्य स्वरूपाशी करूया. ची तुलना ax वर्ग प्लस bx प्लस c इक्वल टू 0 शी करू. आता आपण याचे एबीसीच्या किमती लिहू. a बरोबर k, b बरोबर वजा 2k व c बरोबर 6. म्हणून बी स्क्वेअर मायनस 4ac ची किंमत काढू. आता b ची किंमत 2 वजा k चा वर्ग वजा 4 गुणिला k गुणिला c, c ची किंमत 6. याचा वर्ग केल्यानंतर इथे 4 आणि k चा वर्ग होईल. तर वजा 6 24 k येईल इथं. म्हणून बी स्क्वेअर मायनस 4ac याची किंमत आपल्याला मिळाली. आता परंतु आपण इथं काय म्हटलं आहे की मुळाचे स्वरूप हे वास्तव व समान आहे. म्हणजेच परंतु वर्ग समीकरणाची मुळाचे स्वरूप वास्तव व समान आहे. म्हणून बी स्क्वेअर मायनस 4ac बरोबर 0. तर जेव्हा मुळे हे वास्तव व समान असते तेव्हा विवेचकाची किंमत ही 0 असते. मग आता विवेचक घेऊ आपण. तर याला 1 नंबर देऊ. 1 वरून आपण काय लिहू शकतो, 4k स्क्वेअर मायनस 2k 4k इक्वल टू 0. आता याच्यातून काय आपल्याला कॉमन काढता येईल ते कॉमन काढू. इथं 4k कॉमन काढता येत आपल्याला. k वजा 6 24 6, 4k इंटू k म्हणजे k 4k स्क्वेअर आणि 4k इंटू 6 म्हणजे 6 24 आणि k बरोबर 0. आता 4k इक्वल टू 0 किंवा
के मायनस 6 इक्वल टू 0. म्हणून के इक्वल टू 0 किंवा के इक्वल टू 6. परंतु के इक्वल टू 0 ही किंमत अग्राह्य. कारण या किमतीने वर्ग समीकरण अर्थहीन होईल. म्हणून अग्राह्य. कारण के इक्वल टू 0 घेतल्यामुळे वर्ग समीकरण अर्थहीन. म्हणून के बरोबर 6 ही किंमत ग्राह्य आहे. अशा पद्धतीने आपण